विठ्ठलनाची वारी। तुकोबाराय बोलतात, आमच्या कुळाचं कुळदैवत कोण आहे? पांडुरंग परमात्मा आहे दादा। त्या कुळाच्या कुळदैवताचं आम्हाला यथार्थ स्वरूपाचं ज्ञान झालं कोणामुळं? संतांच्यामुळं झाला महाराज। संतांच्या ठिकाणी देवाची प्राप्ती आहे महाराज। भगवंताला शरण जाण्याचं, भगवंताच्या मिळण्याचं ठिकाण कोण आहे? संत आहेत। शाम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है, राधे तेरे मिलने का सत्संग ही बहाना है। बहाना म्हणजे मार्ग। गोकुल में ढूंढा उसे सूरज में पाया है, शाम तेरे राधे तेरे मिलने का सत्संग ही बहाना है। बहाना म्हणजे मार्ग दादा हो। म्हणून संत आपल्याला देवाच्या यथार्थ स्वरूपाचं वर्णन करून देतात। विठ्ठल 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 महाराज। कीर्तन काय सोपी गोष्ट आहे का महाराज? कीर्तन सोपी गोष्ट नाही महाराज। कीर्तनासाठी झिजावं लागतं। नाही महाराज, काय करावं लागतं सांगू का? घासावीच लागते त्याला। कीर्तनासाठी घासावीच लागते दादा हो। आळंदीमध्ये आम्ही 10 वर्ष राहिलो महाराज। उपाशी राहावं लागतं आम्हाला। 13 दिवस नुसतं भातावरती खातात। अहो शिळेत तुकडे सुद्धा मिळत नाहीत। कीर्तन कुणाच्याही वाट्याला येत नाही। परम सौभाग्याने आज प्रति पंढरीमध्ये दादा हो, भगवंताच्या द्वारामध्ये फक्त मराठी चॅनेलवाल्यांकडून मला संधी मिळालेली आहे। त्या संधीचं सोनं आपल्याला करायचे दादा। कीर्तन सोपी गोष्ट नाही। मला 6 महिन्यापूर्वी मुलगी झाली महाराज। कीर्तन करून गेल्यानंतर ती झोपलेली असते। सकाळी उठून जावं तर ती झोपलेली असते। तिची माझी भेट होत, ती आईला म्हणायला बसली, हा पाहुणा कुठला आहे? कधीतरी दिसतो। सत्य परिस्थिती आहे महाराज। कीर्तन सोपी गोष्ट नाही दादा हो महाराज। कधी प्रवासामध्ये जावं लागेल सांगते? महाराज येईपर्यंत फोन असतात, महाराज कुठं आले, महाराज कुठं आले, आणि गेल्यावर कुठल्या दरीत गेले फोन नसतो कोणाचा महाराज। विठ्ठल विठ्ठल ऐका, अभंग तुकोबारायांचा आहे। तुकोबाराय देवीला शरण जातात। ती दुसरी तिसरी देवी नसून कोण आहे? पांडुरंग परमात्मा आहे दादा हो। मग साधू संतांच्याकडे जावं लागतं, कारण साधू संत देवाच्या यथार्थ स्वरूपाचं ज्ञान करून देतात। आळंदीमध्ये सभा भरली। काय भरली? सभा भरली दादा हो। आणि त्या सभेमध्ये सर्व संत एकत्रित झाले आणि त्या सभेचं नेतृत्व माझ्या मुक्ताबाईनं गोरोबा काकांकडे दिलं दादा। गोरोबा काका कोण होते? कुंभार होते। त्यांच्याकडे थापटणं होतं, मडकी तपसायचं। मुक्ताबाईनं सांगितलं, गोरोबा काका या सभेमध्ये कोणतं मडकं कच्चं आहे आणि कोणतं पक्का आहे ते ओळखा। मग महाराज त्या ठिकाणी दादा हो काय झालं? सभा भरली। त्या ठिकाणी आले ना सर्व सत्न एकत्रित आलेले आहेत। नामदेवराय त्या ठिकाणी सुद्धा होते, माझे ज्ञानेश्वर महाराज होते, गोरोबा काका होते, निवृत्तीनाथ दादा होते, सोपन काका होते, अनेक संत मंडळी त्या ठिकाणी होत्या। आणि काय झालं? गोरोबा काकांनी मडकी तपसायला सुरुवात केली। प्रत्येक संतांच्या डोक्यामध्ये ते मारायचे। प्रत्येकानं सहन करावं आणि नंबर आला माझ्या नामदेवरायावरती। जसं नामदेवरायांना मारणार तसं हातानं थापणनं ते धरलं। मुक्ते हा कच्चा आहे, कच्चा। त्या सभेचा त्याग केला। नामदेवराय कुठं आले? पंढरपूरला आले, आपल्या पंढरपूरला। देवा 24 तास तुझ्या बरोबर राहतो, मला कच्चं ठरवलं। नामदेवा तू कच्चा आहेस, मग तुला पक्क व्हायचं असेल तर कुठं जावं लागेल? औंढ्याला जावं लागेल। कुठं जावं लागेल? हिंगोली जिल्हा औंढ्याला प्रति कैलास त्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी जावं लागेल। त्या ठिकाणी विसोबा काका आहेत, त्यांची भेट तुला घ्यावी लागेल। कशासाठी? तुला पक्क व्हायचंय। पहा संतांच्यामुळे देवेच्या यथार्थ स्वरूपाचं ज्ञान कसं होतं याकरता बोलतोय। धर्मजल करत नामदेवराय कुठं आलेत? औंढ्याला आले। मी सांगेल कैलासाला जाण्यापूर्वी त्या कैलासाला जाऊन या, औंढ्याला जाऊन या। त्या ठिकाणी नामदेवराय आले आणि नामदेवरायांना पाहिलं तर त्या ठिकाणी विसोबा काका पिंडेवरती पाय देऊन झोपलेले आहेत। प्रसंग डोळ्यासमोर आणा। विसोबा काका झोपले आहेत। कशावरती पाय ठेवल्यात? बोला सर्वांनी, कशावरती पाय ठेवल्यात? पिंडेवरती पाय ठेवल्यात दादा हो। आणि त्या ठिकाणी नामदेवराय बोलतात,
ज्याच्या ठिकाणी पक्क होण्यासाठी आलो, उठी उठी प्राणी आंधळ्या देवावरी पाय ठेवले. नामदेवराय म्हणाले आता निघालो मी. तेवढ्याच विसोबा काका आवाज देत, ए नामदेवा कुठे चालला, कुठे चालला, म्हणजे देवानं पाठवलं होतं तुमच्याकडं आणि तुम्हीच देवाच्या डोक्यावरती पाय ठेवले. हा बरं ठीक आहे नामदेवा, जाताना 1 मिनिट काम करणार, हे पाय उचला आणि दुसरीकडे ठेवा दादा. नामदेवरायनं काय केलं, त्या ठिकाणी आले, विसोबा काकांचे पाय घेतले, दुसरीकडे ठेवले. महाराज त्या ठिकाणी काय झालं, दुसरी पिंड तयार झाली. एके ठिकाणी नाही, दुसऱ्या ठिकाणी नाही, तिसऱ्या ठिकाणी 12 ठिकाणी पिंड तयार झाली. ऐकताय आपण कीर्तन दादा हो, 12 ठिकाणी पिंड तयार झाली. मग नामदेवरायांना कळालं की या ठिकाणी विसोबा काकांनी त्यांचे पाय देवाच्या डोक्यावरती ठेवले नाहीत, तर देवानच त्यांचे पाय आपल्या डोक्यावरती घेतलेत. म्हणून ज्या ठिकाणी संतांचे पाय असतात तिथंच देव असतो. हे यथार्थ स्वरूपाचं ज्ञान विसोबा खेचरांनी नामदेवरायांना करून दिला. नामा मने खेचरा पायी ओळख झाली सर्वा ठाई. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. 1 तास झालं निस्ता मीच ओरडते, तुम्ही आमची गंमत बघताय का? 2 मिनिटं तुम्ही सुद्धा भजन करा. हा टाळी वाजून भजन करा. 1 मिनिट घेतो तुमचा. विठ्ठल रखुमाई, विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणा. हा विठ्ठल रखुमाई, विठ्ठल विठ्ठल. ज्ञानदेव जनाबाई, सोपन काका मुक्ताबाई, मागची आजी म्हणतच नाही. काय लबड आहे. ऐका शेवटचे 1 मिनिट अजून आहे का. सुंदर माझे जाते ग फिरते भौतुके, ओव्या गाऊ कौतुके, तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. पहिली माझी ओवी ग तुळशीला बुक्का, हा पहिली माझी ओवी ग पतीला लावीन दळायला. लावलं का दळायला असं. विठ्ठल विठ्ठल कुळीचे हे कुळदेवी केली ठावी संतांनी, बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी. महाराज त्या देवीच्या यथार्थ स्वरूपाचं ज्ञान झालं आणि ते ज्ञान झाल्यामुळं त्या देवीला शरण जाता आलं आणि शरण गेल्याचा परिणाम काय झाला, आमची मुक्ततातून संकटा झाली. महाराज संकटातून कुणाची मुक्तता केली, द्रौपदीची मुक्तता केली. केव्हा केली, जो मद होई अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. अगोदर द्रौपदीनं त्या सभेमध्ये भीष्माकडे पाहिलं, द्रोणाचार्याकडे पाहिलं, कृपाचार्यांकडे पाहिलं, आपल्या पतींकडे पाहिलं, कोणी जवळ आलं नाही सोडवायला. शेवटी आपल्या हातानं सुद्धा रक्षण करत होती. शेवटी देवाचा धावा केला. कोठे गुंतला असी द्वारकेच्या राया, वेळ का सगळ्या लावेली. हा देवा का उशीर लावला, तू मला शेवटी शरण गेली. शरण त्याच्यामुळे मी तुझी संकटातून नंतर मुक्तता केली. केव्हा शरण गेल्यानंतर संकटातून मुक्तता होते. आणि त्या भगवान परमात्म्याला आम्ही नावारूपाला आणलं. अनिला ही रूपाबळे किंवा अनिली ही रूपाबळे करोनी खळे हरिदासी, बरवे झालो शरण गेलो ओगविलो संकटी. आणि हा सगळा आनंद महाराज आमच्या जीवनामध्ये तुकोबाराय बोलतात, हा सगळा आनंद आम्ही साधू संतांच्या संगतीमध्ये नाचून व्यक्त केला. अभंगाचं शेवटचं चरण. तुकामने समागमे तुकामने समागमे, तुकामने समागमे, तुकामने समागमे, तुकामने
म्हणे तुका म्हणे समागमे तुका म्हणे समागमे तुका म्हणे समागमी वा वा वा. तुका म्हणे समागमी नाचू प्रेमे लागलो नाचू प्रेमे लागलो परवे झालो शरण गेलो परवे झालो शरण गेलो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली अभंगावरती थोडक्यात बोलण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. शेवटचे 2-3 मिनटं घेतो आणि या ठिकाणी थांबतो. महाराज जात असताना काही 2-3 मुद्दे सांगतो. सर्वांगाचे कान करून ऐका. महाराज एक व्यसनापासून जरा लांब राहा. आपण जर दारूचं व्यसन करत असाल तर ते उद्या उतरणार आहे, परंतु ह्या हरीच्या नावाचं जर तुम्ही व्यसन केलं ना महाराज आयुष्यामध्ये उतरणार नाही. एक वाक्य सांगतो ऐका. जाम पे जाम क्या पीते हो आधी रात ने उतर जाएगी. जाम पे जाम क्या पीते हो आधी रात ने उतर जाएगी. प्याला पिओ हरि नाम का पूरी जिंदगी सुधर जाएगी. पूरी जिंदगी सुधर जाएगी. ऐका. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. भगवंताचं नामचिंतन करा. आणि दादा आज खऱ्या अर्थानं चांगल्या माणसाची गरज आहे. अनेक जण माझ्याकडे येतात, महाराज कोणत्या मार्गाला जाऊ, जिकडं तिकडं गर्दी आहे. त्याला म्हटलं चांगला माणूस होण्याच्या मार्गाला जा, तिकडं कोणाची गर्दी नाही. सर्वांनी आईचं तोंड भरून कौतुक केलं, बापाचं कोण कौतुक करेल. अरे आई घराचं मांगल्य असेल तर बाप घराचं अस्तित्व असतं. अरे कोण असतो बाप. अरे जिजाबाईचं कौतुक तुम्ही अवश्य करा, परंतु त्याच वेळेस माझ्या शहाजी राजाचे उडाताण तुम्ही लक्षात घ्या. कौशल्य मातेचं वर्णन तुम्ही अवश्य करा, परंतु त्याच वेळेस महाराज माझ्या दशरथाचा तडफडून जाणारा आत्मा तुम्ही हटवा. महाराज देवकीचं अवश्य तुम्ही कौतुक करा, परंतु त्यावेळेस बाळाला पुरातून घेऊन जाणारा वसुदेव तुम्ही आठवा. झालेली सेवा भगवंताच्या चरणावरती अर्पण करतो. जात असताना पुन्हा एकदा फक्त मराठीवाल्यांना कोटी कोटी दंडवत. महाराज जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्या हा कीर्तनाचा सोहळा देवाच्या द्वारे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जगामध्ये आपली कीर्तनं जात आहेत आणि या कीर्तनाच्या माध्यमातून आज चांगला माणूस घडणार आहे. खऱ्या अर्थानं संस्कार टिकले पाहिजेत. संस्काराची चांगल्या गरज आहे. म्हणून दादा हो चांगले संस्कार आपल्या बाळावरती घाला, आपल्या मुलीवरती घाला. एवढाच महाराज. जात असताना 2 गोष्टीला विसरायचं नाही. एक बाप आणि पाप. जो बापाला घाबरला त्याचा प्रपंच चांगला होत असतो, जो पापाला घाबरला त्याचा परमार्थ चांगला होत असतो. परमार्थ चांगला होत असतो. म्हणून महाराज आणि झोपते वेळेस जवानाची आठवण करूनच झोपा. ज्याच्यामुळे आपण या ठिकाणी उभे आहोत ना, त्या जवानामुळे आपण उभा आहोत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. महाराज 1.5 दिवसाला जवान जातोय, आपल्याला 1.5 दिवसाला जवान जातोय. जवानाच्या महाराज काय वाटत असेल त्या बापाला, काय वाटत असेल त्या मुलांना. जवानाला विसरू नका, मायबापाला विसरू नका. एवढंच जाता जाता हा संदेश घरी घेऊन जा महाराज. तुमचा महाराज कल्याण होईल, उद्धाराचा मार्ग यथार्थ होईल. झालेली सेवा भगवंताच्या पायावरती समर्पित करतो. तुकाराम 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 तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. देवा पुढे उतरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शुद्ध नाही उच्चारीला अधिकार मी आपुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पडकिन करा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम.
भगवान की जय। माऊली माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। महाराज की जय। आज आपण इथेच निरोप घेतोय, मात्र तुम्ही नामस्मरण असंच सुरू ठेवा. तोपर्यंत रामकृष्ण हरी वासुदेव हरी.